दरम्यान राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा अभिजित दिपके यांनी निषेध नोंदवलेला आहे। या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपावर गंभीर आरोप केलेले आहेत। दिपकेंचे ट्विट काय ते आपण पाहूयात। राजस्थानमध्ये नक्की काय चाललेलं आहे? भाजपाचे गुंड आशुतोष आणि सीजेपीच्या इतर स्वयंसेवकांच्या जीवावर उठलेत। राजस्थान पोलीस अशा प्रकारचा हल्ला होऊच कसा देऊ शकतात? तर आपण पाहतोय भाजपाचे गुंड सीजेपीच्या जीवावर उठल्याचा दावा दिपकेंनी केलेला आहे। राजस्थानमधली ही दृश्य तुम्ही पाहताय। राजस्थानमध्ये आशुतोष रांका जे सीजेपीचे प्रवक्ता आहेत, ते सीजेपीचे प्रवक्ता स्कूल ठीक करो या सीजेपीच्या एका मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी सरकारी शाळांची पाहणी करत असताना त्यांच्यासोबत त्यांचे स्वयंसेवक असताना त्यांना अतिशय निर्घृण पद्धतीने इथं मारण्यात आलेलं आहे।